देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आणि जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेलच की आम्ही ते याला गेलेलो, कुठे तुळजापूर आई भवानीच्या मंदिरात जाऊन दर्शन करून आलो. आणि आता आम्ही चाललोय जेजुरीला. सो आम्ही आता जेवायला थांबलोय मी. आणि आता सगळी श्रेयस बघायची लॅपटॉपवर काम चालू आहे. ऑफिस पर्सन. सो आता आम्ही थांबलोय. इथून आहे 100 किलोमीटर जेजुरी. सो हा ब्लॉग मध्ये सगळं जेजुरीचं, खंडोबाचं, देवाचं मंदिराचं सगळं मी या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहे. सो ब्लॉग पूर्ण बघा. भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे जेवण वगैरे मस्तपैकी. आणि मस्तपैकी रोड आहे या. आणि ते मॅच चालू आहे, मॅच बघते. बीजीआय गॉडलाईक. आणि एवढा भारी रोड आहे ना, काय सांगू. मस्तपैकी एकदम मस्त चाललोय आम्ही. स्पीड बघा 120+. सो तुम्ही आता थोडेफार सिनेमॅटिक एन्जॉय करा. सिनेमॅटिक मित्रांनो, इकडे थांबलोय आणि इकडचा व्ह्यू बघा. आणि हा जो रोड आहे ना, काय सांगू, एकदम प्लेन रोड, एकदम मस्तपैकी सुसाड. आणि वरती हे लाईटीचे केबल केलेले आहेत. आणि पण जरा इथे जरा फोटो काढूया. मस्त एरिया. आता आपण पोहोचलेलो आहे जेजुरीला. आणि इथे बघा वरती टेम्पल. आणि व्ह्यू बघा काय झालाय, म्हणजे जे बोलतात ना सोन्याची जेजुरी. व्ह्यू बघा. अजून काय पाहिजे बघा, मी झूम करतो तुमच्यासाठी. येस, अजून झूम आहे बघा. चला लवकर जाऊया, दर्शन घेऊया. चला. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसलेले जेजुरी गडावर श्री खंडोबाच्या दर्शनासाठी. जेजुरी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानलं जातं. येथील मुख्य दैवत म्हणजे श्री खंडोबा, ज्यांना मल्हार, मार्तंड भैरव या नावाने ओळखलं जातं. पुराणानुसार श्री खंडोबानी मन्नी आणि मला या दैत्यांचे वध येथेच केले. म्हणूनच या ठिकाणाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. मंदिर डोंगरावर वसलेले असून येथे पोहोचण्यासाठी सुमारे 350 पेक्षा अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या चढताना भक्ती आणि श्रद्धेची अनुभूती अधिक तीव्र होते. जेजुरीची आणखीन एक खास ओळख म्हणजे भंडारा. हळदीचा पिवळा रंग येथे मोठ्या प्रमाणात उधळला जातो. हा भंडारा विजय, शक्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः चंपाषष्ठीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. मंदिराची वास्तुरचना आणि गडाची बांधणी मराठा काळातील स्थापक शैलीची साक्ष देते. यातून त्या काळातील धार्मिक आणि संस्कृती परंपरा स्पष्ट दिसून येते. अशा प्रकारे जेजुरी गड हा केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर तो महाराष्ट्राचा इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. जय मल्हार.
तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालं असेल जसं की तुम्ही बघितले असतील व्हिडिओ. आता आम्ही निघालोय घरी जायला. आता बघू मध्ये एक CNG भरायचंय पण मी काय ते दाखवणार नाही. डायरेक्ट बघूया किती वाजता पोहोचतो. काय म्हणजे काय असं दाखवणार का असला तर दाखवेल तुम्हाला. नक्कीच हा व्हिडिओ म्हणजे हा ब्लॉग आवडला असेल आणि एकदम सुंदर दर्शन झालं. 200 रुपये VIP पास पण होते आणि साधे पण होती पण म्हणजे फ्री दर्शनाला जास्त गर्दी नव्हती. तर आमचं 15-20 मिनिटात लगेच दर्शन झालेलं आहे. सो आता मी ड्रायव्हिंग करतो. तसे यश भाईची ड्रायव्हिंग होऊन झालेली आहे. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो एवढाच होता व्लॉग. होप सो तुम्ही नक्कीच व्लॉग एन्जॉय केला असेल. तर मी घरी आलेलो आहे. तर आम्हाला यायला वाजले 11 वाजता आम्ही बरोबर घरी आलो. सो मी नंतर काय शूट नाही केलं कारण की पटपट घरी यायचं होतं आणि प्लस ट्रॅफिक पण एवढं होतं की का वैतागलेलो फुल ऑन. सो एवढाच होता व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असेच न्यू व्हिडिओ येत राहतील. असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग येत राहतील आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. सो नवीन ब्लॉग जर येईल आणि तुम्हाला जर कळायला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला कॅमेरा बंद होतोय तर तुम्हाला लवकर व्हिडिओ बघायची असेल तुम्ही नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा कारण की मी जेव्हा व्हिडिओ टाकतील तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन आहे तुम्ही तो ब्लॉग बघाल. ओके सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.